यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या काही वर्षापासून चालू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या घटनांबद्दल गंभीर विषय असून या बँकेचे ग्राहक, सभासद, शेतकरी सगळे डळमळीत झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, बँकेच्या अनेक शाखांमध्ये जवळा, फुलसांगी, जामबाजार, दिग्रस, आर्णी, पुसद येथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून जवळपास 100 कोटीच्या वर इथे या आरो समितीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. सस्पेंड खात्यातून भरमसाठ पैसे काढून खर्च केलेले आहेत. अनुदानाची रक्कम जादा देऊन पुन्हा जमा केलेली आहे. पुसद विभागात 18 कोटी रुपयापेक्षा जास्त गैरव्यवहार झालेला आहे असं अहवालातून निदर्शनात सुद्धा आलेलं आहे. या बँकेचा NPA 53.52% इतका % वाढलेला असताना आर्थिक स्थिती ढासळली असताना बँकेने 133 पदाची भरती प्रक्रिया राबवून बोगस भरती प्रकरण करण्याचा प्रयत्न केला. पात्र या बँकेत अध्यक्ष महोदय पात्र असून अनुकंपा लागलेला CO इथे नेमणूक करण्यात आलेला आहे. याच्यावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावं. हे सर्व प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून स्पष्टपणे व्यवस्थित आखलेल्या भ्रष्टाचाराच्या यंत्रणेकडे निर्देश करतात. म्हणून माझ्या अशा मागण्या आहेत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्व गैरव्यवहारांचा विशेष तपास तात्काळ करण्यात यावे आणि हेच SIT मार्फत नेमून याची चौकशी करण्यात यावी. सुरू असलेली सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या संचालकांना पुढील निवडणुकीत अपात्र ठरवण्याची प्रक्रिया लागू करण्यात यावी. या प्रकरणातील दोषी कर्मचारी, समजदार अधिकारी व CEO यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब SIT नेमण्यात यावी अशी माझी विनंती आहे.